सो हे गाइस, फायनली आपण 7th सेमिस्टर स्टार्ट करते. यस, 7th सेमिस्टरचा सिलेबस हा आज आपण स्टार्ट करणार आहोत. तुम्ही भरपूर अशा कमेंट केलेल्या आहे आणि भरपूर असे मेसेजेस केले आहे, सो मी त्याला इग्नोर करू शकले नाही आणि फायनली आज मी या 7th सेमिस्टरचा सिलेबस हा स्टार्ट करत आहे. आजपासून आपण स्टार्ट करणार आहोत आपला फर्स्ट सब्जेक्ट, दॅट इज इन्स्ट्रुमेंटल मेथड ऑफ एनालिसिस. त्यामधला आपला फर्स्ट टॉपिक दॅट इज यूव्ही विजिबल स्पेक्ट्रोस्कोपी बद्दल आपण आज डिस्कस करणार आहोत. सो गाईज, फर्स्ट ऑफ ऑल, तुम्ही जर चॅनलवरती फर्स्ट टाइम विजिट करत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण लेक्चर सोबत मी तुम्हाला नोट्स सुद्धा प्रोव्हाइड करणार आहे. बट यावेळेस नोट्स प्रोव्हाइड करण्याची स्टाईल थोडी वेगळी राहणार आहे, कारण आय नो की तुम्ही आता फायनल स्टेजमध्ये पोहोचलेले आहे जिथे तुम्हाला फक्त आणि फक्त मार्क्स गेन करायचे आहे. सो मी तुम्हाला अशा नोट्स प्रोव्हाइड कर, त्यामध्ये फक्त आणि फक्त इम्पॉर्टंट पॉईंट्स राहणार आहे ज्या तुम्हाला एक्झाममध्ये लिहायचं आहे. मीन्स तुम्ही एकदा जर रेट केलं की कुठल्या कुठल्या टॉपिकमध्ये कोणते कोणते पॉईंट्स इम्पॉर्टंट आहे हे जर तुम्हाला एकदा माहिती असणार तर तुम्ही त्याला एक्सप्लेन करू शकता. कारण फर्स्ट इयर पासून थर्ड इयर पर्यंत आपण खूप बेटर वेनी शिकलोय की एखाद्या टॉपिकला एक्सप्लेन कसं करायचं आहे. सो मी तुम्हाला जे काही नोट्स प्रोव्हाइड करणार आहे ते एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने तुमच्यासाठी परफेक्ट नोट्स राहणार आहे. जर तुम्हाला थिओरिटिकली पाहिजे असणार तर तुम्ही मला तसे कमेंट करून सांगा, किंवा तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू पाहिजे असणार तर तसे कमेंट करून सांगा. तुमच्या नीडनुसार नोट्स प्रोव्हाइड करणार आहे. अगेन, आज आपण सिलेबस स्टार्ट केला आहे तर लवकरच हा सिलेबस कंप्लीट सुद्धा करणार आहे. तो यामधली एकही गोष्ट तुम्हाला मिस करायची नाही, म्हणून चॅनलला आधी सबस्क्राईब करून घ्या. सो हे गाईज, मी पल्लवी अँड यू आर वॉचिंग फार्मसी विथ पल्लवी. गाईज, आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे यूव्ही विजिबल स्पेक्ट्रोस्कोपी. आपल्याला बघायचं आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू की यूव्ही विजिबल स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये आपल्याला एक्झाममध्ये कुठले कुठले पॉईंट्स लिहिणं गरजेचं आहे आणि आपण कुठल्या कुठल्या पॉईंट्समध्ये काय काय सब पॉईंट्स मेन्शन करायला पाहिजे. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल, यूव्ही विजिबल स्पेक्ट्रोस्कोपी तुम्ही बघितली आहे का? तुमच्या लॅबमध्ये एक असं इन्स्ट्रुमेंट तुम्ही बघितलं असणार. तुम्ही जरी स्वतः ऑपरेट नाही केलं तरीही तुमच्या सिनियर्सला किंवा जे काही फार्मसीमध्ये स्टुडंट्स आहेत त्यांना तुम्ही हे जे काही इन्स्ट्रुमेंट आहे ते ऑपरेट करताना बघितलं असणार. ते काय करतात, एक पर्टिक्युलर सॅम्पल आणतात, त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये टाकतात आणि त्याचं जे काही रिझल्ट आहे ते रिझल्ट घेऊन जातात. एवढं तरी तुम्ही बघितलं असणार, ठीक आहे. बट नाव आता तुमची टर्न आहे त्या इन्स्ट्रुमेंटला फेस करायची. हा इन्स्ट्रुमेंट आपल्यासाठी काय एवढा इम्पॉर्टंट आहे, तर वी आर अ फार्मासिस्ट आणि आपलं काय असतं, डायरेक्टली कॉन्टॅक्ट असतं ड्रग सोबत. सो हा इन्स्ट्रुमेंट काय करतो, तर हा इन्स्ट्रुमेंट मोस्ट इम्पॉर्टंट रोल प्ले करतो फॉर द डिटेक्शन ऑफ एनी ड्रग, for detection of impurities of any samples, and it is also used for a quantitative estimation. Okay, so हे याचे 3 मोस्ट इम्पॉर्टंट रिझन आहे आणि म्हणून हा इन्स्ट्रुमेंट आपल्यासाठी मीन्स वी आर अ फार्मासिस्ट, फार्मसीसाठी खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. ओके, सो नाउ थिंग इज, एक्झाममध्ये जर तुम्हाला क्वेश्चन आला की राईट अ नोट ऑन यूव्ही विजिबल स्पेक्ट्रोस्कोपी, तर तुम्ही त्यामध्ये कुठले कुठले पॉईंट लिहायला पाहिजे. तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला त्याचं इंट्रोडक्शन लिहायचं आहे. एखादी फ्लो डायग्राम काढायची आहे तर तुम्ही ते काढू शकता. सेकंड थिंग, यू हॅव टू राईट प्रिन्सिपल ऑफ दॅट इन्स्ट्रुमेंट, ठीक आहे. आफ्टर दॅट वी हॅव टू राईट रिजन ऑफ स्पेक्ट्रम. आफ्टर रिजन ऑफ स्पेक्ट्रम वी हॅव टू राईट इन्स्ट्रुमेंटेशन. इन्स्ट्रुमेंटेशन झाल्यानंतर इलेक्ट्रिक ट्रान्झॅक्शन आपल्याला लिहायचं आहे. अप्लिकेशन, ॲडव्हान्टेजेस आणि लिमिटेशन, ह्या 7 गोष्टी आपल्याला स्किप करायचं नाही. तुम्ही जर हे 7 पॉईंट्स एक्झाममध्ये लिहिला तर तुम्हाला कंप्लीट पॉईंट मिळणार, कंप्लीट मार्क्स मिळणार. आता तुम्ही म्हणणार मॅम ह्या 7 पॉईंट्समध्ये आम्हाला असं काय लिहायचं आहे, तर आपल्याला तेच बघायचं आहे. अगदी आपल्याला ओव्हरव्ह्यू घ्यायचा आहे सगळ्या पॉईंटचा आणि एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला ह्या सगळ्या काही गोष्टी बघायच्या आहे. ओके, सो नाव फर्स्ट थिंग दॅट इज द प्रिन्सिपल ऑफ अवर यूव्ही विजिबल स्पेक्ट्रोस्कोपी. तुम्ही एक अशा प्रकारे हे डायग्राम बघितली असणार. तुम्ही 11-12 मध्ये सुद्धा ह्या गोष्टीला फेस केला असणार की हा एक्सपेरिमेंट आपण 12th मध्ये परफॉर्म केलेला आहे. म्हणजे आम्ही तरी केला आहे, तुम्ही केला की नाही माहिती नाही. काय होतं की एक प्रिझम असतो, त्यातनं आपल्याला लाईट पास करायची असते, ठीक आहे. आफ्टर जेव्हा आपला लाईट प्रिझमला क्रॉस करतो तेव्हा आपल्याला बघा 7 कलर दिसतात. हा एक्सपेरिमेंट आपण 12th मध्ये परफॉर्म केला आहे. सो त्याच एक्सपेरिमेंटच्या बेसवरती हा आपला यूव्ही विजिबल स्पेक्ट्रोस्कोपी वर्क करतो, राईट, ठीक आहे. सो याच्यामध्ये काय होतं की आपला जो सॅम्पल आहे जे आपल्याला डिटेक्ट करायचा आहे किंवा इम्प्युरिटी टेस्ट करायची आहे, प्युरिटी टेस्ट करायची, क्वांटिटी टेस्ट करायची, काहीही करायचं आहे, तर तो पर्टिक्युलर सॅम्पल आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याला लाईटच्या कॉन्टॅक्टमध्ये ठेवायचं आहे. सो इथे जेव्हा आपण लाईट यूज करतो ते यूव्ही लाईट आहे आणि विजिबल लाईट आहे, हे 2 प्रकारचे वेगवेगळे लाईट आहे ते आपण यूज करू शकतो. ओके, सो जेव्हा ह्या सॅम्पलला आपला लाईट क्रॉस करून जातो तेव्हा त्याच्यामध्ये जे काही रीडिंग येतं
ते रीडिंग आपल्यासाठी इम्पॉर्टंट असते, कारण तेच आपल्याला एक्सप्लेन करतं की हे सॅम्पल प्युअर आहे की नाही, याच्यामध्ये इम्प्युरिटीज आहे की नाही, किंवा किती प्रमाणात कुठला आपला सॅम्पल प्रेझेंट आहे. ओके, सो द मेन थिंग, आता हे झालं तुम्हाला समजण्यासाठी. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्ही काय लिहिणार, तर तुम्हाला लिहायचं आहे की द प्रिन्सिपल ऑफ दॅट इन्स्ट्रुमेंट इज डिपेंड ऑन बियर-लॅम्बर्ट लॉ. ओके, सो इथे आपल्याला बियर्स-लॅम्बर्ट लॉ लिहायचा आहे. बियर्स-लॅम्बर्ट लॉ काय आहे, तर त्याचं एक इक्वेशन आहे. हे इक्वेशन तुम्ही पाठ करून ठेवा. हे इक्वेशन तुम्हाला भरपूर असे मार्क्स देऊ शकतं, कारण 2 मार्क्स क्वेश्चनसाठी विचारतात आणि MCQ मध्ये सुद्धा विचारतात, आणि लॉंग क्वेश्चनमध्ये आपल्याला लिहिणं कंपल्सरी असतो. ओके, सो इक्वेशन काय आहे, तर ॲब्सॉर्प्शन इज डायरेक्टली प्रपोर्शन टू द कॉन्सन्ट्रेशन अँड द पाथ लेन. ओके, सो हिअर ए काय आहे, तर ए हा ॲब्सॉर्प्शन आहे, आणि ॲब्सॉर्प्शन म्हणजे एक सॅम्पल आहे बघा, एका आपण सेलमध्ये सॅम्पल घेतला आहे, आणि हा सेलमधला जो काही सॅम्पल आहे, तर याचं कॉन्सन्ट्रेशन आपण कशा प्रकारे डिटेक्ट करतो, तर ह्या सॅम्पलची किती कॅपॅसिटी आहे लाईटला ॲब्सॉर्ब करायची. ठीक आहे, आणि ही जी पाथ लेंथ आहे, म्हणजे सॅम्पल्स आणि आपला हा जो सोर्स आहे याच्यामधला जो डिस्टन्स आहे, याच्यावरती कम्प्लिटली डिपेंड असतं आपला जो काही सॅम्पल आहे त्याचा ॲब्सॉर्प्शन. ठीक आहे, सो फार असं कन्फ्युजन व्हायचं नाही, आपल्याला फक्त बियर आणि लॅम्बर्ट्स लॉ लिहायचे. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द प्रिन्सिपल. नाव द सेकंड थिजन ऑफ स्पेक्ट्रम. ओके, UV लाईट आहे आणि विजिबल लाईट आहे, यांना या दोघा रिजनमध्ये ऑपरेट करणारा हा आपला इन्स्ट्रुमेंट आहे, नावच सांगते. ओके, सो UV लाईटची जे काही रेंज आहे ती आहे 200 to 400 नॅनोमीटर आहे. ठीक आहे, आता ही एक आयडियल कंडिशन आहे. UV लाईट म्हणजे काय, तर ज्याला आपण बघू शकत नाही. ठीक आहे, त्याला आपण UV लाईट म्हणतो. बरेचदा बघत असणार तुम्ही, आता सनस्क्रीनची ऍड येते बघा, स्किनला प्रोटेक्ट करायसाठी सनस्क्रीन लावतात. कशाकडनं आपण प्रोटेक्ट करतो, तर जे UV रेज आहे, UV रेज पासून प्रोटेक्ट करायसाठी आपण सनस्क्रीनचा यूज करतो. ओके, सो ती पर्टिक्युलर UV रेज आपण यूज करतो फॉर द डिटेक्शन ऑफ अवर सॅम्पल. नाव विजिबल लाईटची जी काही रेंज असते ती असते 400 to 800 नॅनोमीटर. ओके, सो जी काही ही रेंज आहे दॅट इज 400 to 800, ती आपण व्हिज्युअली बघू शकतो नेकेड आईजने. ओके, सो यामध्येच आपले वेगवेगळे कलर्सचे अवेलेबल्स असतात. ओके, so this is the region of our spectrum. Now the third thing, that is the instrumentation हा 5 मार्क्स साठी सेपरेट सुद्धा विचारला जातो, प्लस 10 मार्क्स मध्ये जेव्हा क्वेश्चन विचारला जातो तेव्हा सुद्धा आपल्याला हा इन्स्ट्रुमेंटेशन पार्ट लिहावा लागतो. इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये काय लिहावं लागतं आपल्याला, तर हा जो आपला UV विजिबल स्पेक्ट्रोस्कोपी आहे, स्पेक्ट्रोमीटर आहे, त्यामधले कुठले कुठले पार्ट्स आहेत ते पार्ट्स आपल्याला फक्त एक्सप्लेन करायचे असतात. ओके, सो द फर्स्ट पार्ट ऑफ अवर इन्स्ट्रुमेंटेशन इज अ रेडिएशन सोर्स. ओके, UV आणि विजिबल साठी कुठल्या प्रकारचा रेडिएशन सोर्स आपण यूज करतो, तर जे काही UV लाईट आहे त्याचा आपण ड्यूटेरियम लॅम्प यूज करतो. ओके, सो ड्यूटेरियम लॅम्प पासून आपल्याला UV रेज मिळतात, आणि विजिबल साठी कुठला, तर आपला जो नॉर्मल टंगस्टनचा लॅम्प आहे तो आपल्याला विजिबल लाईट प्रोव्हाइड करतो. ओके, सो दिस इज द सिम्पल रेडिएशन सोर्स आहे. तुम्ही याला फक्त एक्सप्लेन करायचं आहे, फक्त 2 पॉईंट अटेंड ठेवले आणि याला थोडं इलॅबरेट करून लिहिलं तर तरीही तुम्हाला छान असे मार्क्स मिळू शकतात. नाव द सेकंड इन्स्ट्रुमेंटेशन मोनोक्रोमॅटर म्हणजे काय, तर ज्यामधनं आपल्याला लाईट पास होतो, लाईक प्रिझम हा आपला ॲज अ मोनोक्रोमॅटर म्हणून ऍक्ट होतो. ठीक आहे, प्रिझम आपल्याला सगळ्याला माहिती आहे की यामधलं जर एक लाईट पास झाली तर तो आपल्याला 7 कलर हा अवेलेबल करून देतो. ओके, सो सेकंड वन इज अ प्रिझम. नाव द थर्ड इन्स्ट्रुमेंट इज अ सॅम्पल सेल. ओके, म्हणजे जो काही काय म्हणू आपण त्याला, सेल आहे, सेल किंवा जो काही आपल्या भाषेमध्ये भांड म्हणूया. ठीक आहे, आपण घरी भांड यूज करतो, बट इन्स्ट्रुमेंटमध्ये आपण भांड यूज करू शकत नाही, तर आपण त्याला सेल म्हणतो. मग हा जो सेल ज्यामध्ये आपण सॅम्पल प्लेस करतो, सो UV साठी वेगळा आहे, विजिबल साठी वेगळा आहे. UV साठी आपण कॉर्ड सेल यूज करतो, आणि विजिबल लाईट साठी हा ग्लास सेल्स असतो. ओके, सो सॅम्पल सेल इज क्लिअर. नाउ द फोर्थ इम्पॉर्टंट इन्स्ट्रुमेंट इज अ डिटेक्टर. ओके, सो असा कंपाऊंड जो हे सगळं काही डिटेक्ट करतो, मीन्स सॅम्पल आहे, सॅम्पलने किती लाईट ॲब्झॉर्ब केली, किती रिलीज केली, किंवा कुठल्या लाईटने इफेक्ट झाला नाही, हे सगळं जो काही आपल्याला डिटेक्ट करून देतो आपण त्याला डिटेक्टर म्हणतो. सो फोटो मल्टिप्लायर हा डिटेक्टर UV विजिबल स्पेक्ट्रोमीटरमध्ये यूज केला जातो. अँड द लास्ट इन्स्ट्रुमेंट इज द रीड आउट सिस्टीम. ओके, मीन्स ज्यामध्ये आपले रीडिंग आपल्याला बघायला मिळतं त्याला आपण रीड आउट सिस्टीम म्हणतो. सो जो फायनल रीडिंग देतो तो. ओके, सो दीज आर द सिम्पल इन्स्ट्रुमेंटेशन. या वेळी तुम्ही सिम्पल वेनी सोफेस्टिकेट वेनी लिहिले तर तुमचा कोणीही मार्क्स कट करू शकत नाही. ओके, नाव अनदर पार्ट इज इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन.
सी आपल्याला माहिती आहे मॉलिक्युल्समध्ये वेगवेगळे ऑर्बिटल्स प्रेझेंट असतात, लाईक सिग्मा, पाय, एन असे वेगळे वेगळे ऑर्बिटल्स प्रेझेंट. बट जेव्हा एखादी लाईट पास केली जाते हा मॉलिक्यूल, तो फॉर एक्झाम्पल हा पर्टिक्युलर मॉलिक्युल्स आहे आणि याच्या ऑर्बिटल्समध्ये वेगवेगळे इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहे. ठीक आहे. नाव जर एखादी लाईट आपण इथनं पास केली, ठीक आहे, सो याच्या ऑर्बिटलमध्ये जे काही इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहे ते काही ट्रान्झिक्शन शो करतात. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल कुठल्या प्रकारचे ट्रान्झिक्शन शो करतात? सिग्मा हा सिग्मा स्टार मध्ये मूव्ह होतो. एन असणार तर समटाइम्स हा सिग्मा स्टार मध्ये मूव्ह होतो. पाय इलेक्ट्रॉन असला तर पाय मूव्ह होतो पाय स्टार मध्ये, आणि एन इलेक्ट्रॉन असला तर तो मूव्ह होतो पाय स्टार मध्ये. ठीक आहे. मग आता हे जे काही मुवमेंट आहे इलेक्ट्रॉनची ते डिपेंड करतं वेगवेगळ्या कंपाऊंड वरती, वेगवेगळ्या मॉलिक्यूल वरती. ओके. सो क्लिअर आहे तुम्हाला? हे जे चार्ट आहे फोरियाचा हा एक्झाम मध्ये लिहायचा आहे. ओके. नाव अनदर पार्ट इज अ अप्लिकेशन ऑफ अवर UV विजिबल स्पेक्ट्रोस्कोपी. सो याच्यामध्ये आपल्याला जे काही अप्लिकेशन्स आहे ते अप्लिकेशन लिहायचे आहेत. त्याचे 4 मेन अप्लिकेशन आहे. फर्स्ट अप्लिकेशन आहे ड्रग क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. मीन्स ड्रग मध्ये नेमका आपला मेन ड्रगची क्वांटिटी किती आहे किती नाही आहे याच्यासाठी आपण UV विजिबल स्पेक्ट्रोस्कोपी यूज करतो. फॉर एक्झाम्पल फॉर द डिटेक्शन ऑफ पॅरासिटामॉल, फॉर द डिटेक्शन ऑफ ॲस्पिरिन, लाईक दिस. ओके. सेकंड ॲप्लिकेशन आहे इट इज यूज्ड फॉर द डिटेक्शन ऑफ इम्प्युरिटीज इन प्रेझेंट इन अ सॅम्पल्स. ओके. सो सॅम्पल किती प्रमाणात प्युअर आहे आणि इम्प्युरिटीज किती आहे हे डिटेक्ट करायसाठी आपण यूज करतो. नाव द थर्ड ॲप्लिकेशन इज सोल्युबिलिटी इल्युसिडेशन अँड लॅम्बडा मॅक्स डिटर्मिनेशन. ओके. नाव द फोर्थ ॲप्लिकेशन इज सोल्युबिलिटी अँड डिझॉल्युशन स्टडीज. ओके. सो हे 4 ॲप्लिकेशन आहे आपल्या UV विजिबल स्पेक्ट्रोफोटोमीटरचे. नाव advantages of our UV visible spectrophotometer. इट इज अ रॅपिड अँड सिम्पल मेथड. ठीक आहे. यामध्ये सगळ्यात फास्ट आपल्याला रिझल्ट मिळतो आणि अगदी सिम्पल आहे. काहीच नाही, फक्त ग्लास सेलमध्ये आपला सॅम्पल टाकायचा आहे आणि आपल्याला फक्त इन्स्ट्रुमेंटमध्ये टाकायचं आहे आणि आपल्याला फायनल रिझल्ट मिळतो. ओके. सो इट इज अ रॅपिड अँड सिम्पल मेथड. इज हायली सेन्सिटिव्ह. ओके. म्हणजे जे काही रिझल्ट आहे ते आपला फायनेस्ट असणार आहे. सो इट इज अ हायली सेन्सिटिव्ह. थर्ड ॲडव्हान्टेज इट इज अ नॉन डिस्ट्रक्टिव्ह कंपाऊंड. म्हणजे याच्यामधला जो काही आपण कंपाऊंड टाकतो डिटेक्शनसाठी त्याला काहीही होत नाही, डिस्ट्रक्शन होत नाही. ओके. सो दीज आर थ्री मेन्स ॲडव्हान्टेज. नाव जेवढे ॲडव्हान्टेजेस आहे तेवढेच आपले लिमिटेशन सुद्धा आहे. लिमिटेशन कुठले कुठले आहेत? फर्स्ट ऑफ ऑल जर सॅम्पलमध्ये काही इम्प्युरिटीज जास्त प्रमाणात असणार किंवा डिफरंट टाईप ऑफ इम्प्युरिटीज असणार तर तो रिझल्टमध्ये इंटरफेअर करू शकतो. आपल्याला प्युअर सॉल्वंटच लागतं याच्या डिटेक्शनसाठी. अँड द थर्ड लिमिटेशन इज असे कंपाऊंड जे फक्त UV आणि विजिबल लाईट ॲब्सॉर्ब करू शकतात त्यांच्यासाठी आपण हे इन्स्ट्रुमेंट यूज करू शकतो. ओके. सो आय थिंक जे काही पॉईंट्स तुम्हाला एक्झाममध्ये लिहायला पाहिजे ते सगळे मी तुम्हाला सांगितले आहे. तुम्हाला फक्त याला थोडं इलॅबरेट करून द्यायचं आहे आणि मला कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला जे काही नोट्स पाहिजे ते कुठल्या कॅटेगरीचे पाहिजे. मीन्स इलॅबरेटेड पाहिजे की फक्त पॉईंट वाईज पाहिजे. मी एक नोट्स तुम्हाला अवेलेबल करून देते आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत जास्तीत जास्त शेअर करा. त्यामुळे तुमचे जे काही फ्रेंड्स आहेत त्यांना सुद्धा हेल्प होईल आणि ऑब्व्हियसली माझ्या चॅनलला सुद्धा तुमची हेल्प होईल. गाईज स्टे ट्यून.